देशभरात गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत पोहोचलेत। या प्रकरणात अटक करण्यात आलेला शुभम खैरनार हा केवळ आरोपी नसून नाशिकमध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचं प्रशिक्षण आणि कन्सल्टन्सी सेंटर चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दुसरीकडे सीबीआयने या सगळ्या रॅकेटच्या मनी ट्रेलचा तपास आता वेगाने सुरू केला असून लाखो रुपयांच्या व्यवहाराचा मागोवा घेतला जातोय। बघूया हा रिपोर्ट। नीट पेपरफुटी प्रकरणात नवे खुलासे। मनीषा वाघमारेच्या तब्बल 21 खात्यात लाखोंची उलाढाल। 150 प्रश्नांची आरोपीकडून विद्यार्थ्यांना हमी। राज ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचे नीट परीक्षेवरच टीकास्त्र। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। नीटच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये मराठी विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळायला हवं असं म्हटलंय। अशा सडलेल्या व्यवस्थेतून तयार होणाऱ्या डॉक्टरांच्या हातात नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील का असा सवाल करत त्यांनी केंद्राच्या एकसंघ परीक्षा धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नीटच्या कारभारावर राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित करतानाच आता शुभम खैरनारच्या चौकशीनंतर आजही धक्कादायक खुलाशांची मालिका सुरूच राहिली। नीट पेपरफुटी प्रकरणातील पुण्यातून ताब्यात घेतलेल्या महिलेची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नीट परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान मनीषा वाघमारे यांच्याकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यातून लाखो रुपये जमा झाले होते। ती रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्या संबंधित व्यवहारांसाठी आगाऊ म्हणून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या 21 खात्यांचा मालक कोण आहे आणि हा पैसा नेमका कुठून आला याचाही तपास सीबीआय करते आहे। लोखंडे आणि मनीषा यांच्यात अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेज उघड झाले असून मनीषा ही विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचा संशय व्यक्त होतोय। तर दुसरीकडे अटक करण्यात आलेला आरोपी शुभम खैरनार हा नाशिकच्या उच्चभ्रू कॅनडा कॉर्नर परिसरात SR एज्युकेशनल कन्सल्टन्सी नावानं कार्यालय चालवत असल्याचं उघड झालंय। एका आलिशान कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या कार्यालयाच्या महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही शाखा असल्याची माहिती आता समोर येते। वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली या कार्यालयातून कोणता नेमका कारभार चालत होता असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सीबीआय कडून शुभम खैरनारच्या आर्थिक व्यवहारासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जाते आहे। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित मनी ट्रेलच्या तपासाला सीबीआयनं गती दिली आहे। न्यायालयीन कोठडीत असलेल्या 5ही आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू असून आरोपी आणि उमेदवारांमध्ये तब्बल 10 लाख रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा मागोवा सीबीआयला लागलाय। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी विद्यार्थ्यांना अशी हमी देत होते की मुख्य परीक्षेतील 180 पैकी सुमारे 150 प्रश्न त्यांनी पुरवलेल्या गेस्ट पेपरशी जुळतील। मुख्य प्रश्नपत्रिका जुळते का याची खात्री होण्याआधीच ऑनलाईन माध्यमातून 30,000 रुपयांचं ॲडव्हान्स पेमेंट घेतलं जात असल्याची माहिती तपासातून समोर आलंय। तपासात हे रॅकेट संघटित पद्धतीनं काम करत असल्याचं स्पष्ट होतंय। आरोपी यश यादव यांनी फुटलेली प्रश्नपत्रिका जयपूरमधील सहआरोपी दिनेश बिवाल यानं विकल्याचा आरोप केलाय। दिनेशच्या मुलाला परीक्षेपूर्वीच प्रश्नाची माहिती मिळाल्याचाही संशय आता व्यक्त होतोय। इतकंच नाही तर विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि पैशांची वसुली करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे। सध्या सीबीआय कडून बँक व्यवहार, व्हॉट्सअप चॅट्स, टेलिग्राम मेसेजेस आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत। या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसतात। वर्ध्यातही राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ कठोर आंदोलनं करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनातून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये NSUI कडून आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। या नीट परीक्षेची जे बोंब या महाराष्ट्रात नव्हे उभ्या भारतात झाली त्या संदर्भात जे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उभं केलं आणि त्या आंदोलनाला आकार मिळावा, या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला वाचा फोडावी या दृष्टीने NSUIने आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन उभं केलं त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश। आता जो 2026चा नीटचा पेपर झाला तो नीटच्या एक्झामच्या 1 महिन्याआधीच फुटला होता।
तो टेलिग्रामवर इकडे तिकडे सगळे सोशल मीडिया साईट्सवर जशाचा तसा पेपर नीटला आला होता तो पूर्ण फिरत होता. आणि जे लोक खरंच, जे आमच्यासारखे स्टुडंट जे खरंच मेहनत करतायत त्या लोकांसोबत खूप मोठा हे धोका झाला आहे. कारण पेपर फुटणे ही चांगली गोष्ट नाही आहे. आणि नीटचा पेपर म्हणजे हा पूर्ण भारतात घेतला जातो डॉक्टर बनण्यासाठी. आणि जर का डॉक्टर बनण्यासाठी जर का हे सगळे घोळ होत असतील तर मग आपल्या देशाला कसे डॉक्टर भेटणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं 5 जणांना अटक केली असून देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये NTAत संपूर्ण बदल करण्याची आणि तिच्या जागी तांत्रिकदृष्ट्या प्रगत स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. सीबीआयनं जयपूरमधून मंगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल, गुरुग्राममधून यश यादव आणि नाशिकमधून शुभम खैरनार यांना अटक केली असून इतर अनेक संशयितांची विविध शहरात चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या छाप्यात संशयितांकडून मोबाईल, लॅपटॉपसह अनेक डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. बुधवारी विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केली होती. NSUI आणि IYC सदस्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि संयुक्त संसदीय समितीकडून JPC चौकशीची मागणी केली आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे तर तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांनी नीट परीक्षेला कडाडून विरोध केला आहे. देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. नाशिक, पुणे, जयपूर ते दिल्ली असा या रॅकेटचा विस्तार उघड होत असताना आता सीबीआयचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचतो आणि कोणकोणती मोठी नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.